प्रारंभी मी लेखकाचं अभिनंदन करतो. मातीतली माणसं हा जो कथासंग्रह आहे, हा कथासंग्रह ग्रामीण भागाचं खरं-खुरं वैशिष्ट्य सांगणारा आहे. त्याचबरोबर या कथेमध्ये वापरलेले संदर्भ आणि जी पात्रं आहेत, ही पात्रं तितकीच नैतिक आणि महत्त्वाची वाटतात. त्याचबरोबर हा जो कथासंग्रह आहे, हा कथासंग्रह इतर आपण तुलना करताना की ही कुणाची कॉपी वाटत नाहीत किंवा यातली जी पात्रं आहेत, ही ओघवत्या भाषेमध्ये आणि ग्रामीण संस्कृती सांगणारी आहेत. म्हणून मी प्रारंभी लेखकाचं अभिनंदन करतो आणि माझे काही प्रश्न आहेत या कथासंग्रहाच्या संदर्भात एक प्रस्तावना लिहिताना जी पडलेली, तर मी लेखकांना विचारतो, की हा जो कथासंग्रह आहे, ते आपण कोणत्या उद्देशाने लिहिला आणि कशा परिस्थितीमध्ये लिहिलेला आहे? मला असं वाटतं की हा कथासंग्रह मला जे आतापर्यंत पाहायला मिळालं, अनुभवायला मिळालं, जे जे कुठेतरी दिसलं मला, ते लिहावं असं वाटलं आणि मी ते लिहिलं. आणि माझा संदर्भ ग्रामीण भागाशी जास्त आला आतापर्यंत. ही भाषा, ते शब्द जे पूर्वीचे आता बुडत चालले काही शब्द, ते त्यात वापरावे, त्याचा वापर व्हा किंवा ते सगळ्यांना कळावेत, हाही उद्देश त्याच्यामागे लपलेला होता. आणि म्हणून ग्रामीण भागातील त्या शब्दांचा आणि ग्रामीण संस्कृतीचा सगळ्यांना परिचय व्हावा, ओळख व्हावी, या उद्देशानं मला ते लिहावंसं वाटलं आणि मी लिहिण्याचा प्रयत्न केला. आणखी एक प्रश्न असा होता, की तुम्ही ह्या कथा लिहिताना या प्रत्येक कथा हा वेगळा संदर्भ सांगणाऱ्या आहेत. परंतु त्या कथेतली नैतिकता ही कुठेच संपत नाही आणि शेवटी जिथं कथा थांबते, म्हणजे सुरुवात झाली तेव्हापासून कथेचा अंत, यामधला जी काही ओघवती शैली आहे, ती एका कथाबरोबर किंवा एका पात्राबरोबर ती अनेक पात्रांना जोडत जाते आणि ती शेवटी तिथे थांबते. हा कथेचा शेवट करावा असं तुम्हाला असं का वाटलं या पद्धतीचा? की जसा की हा इंग्रजी कथांमध्ये दिसतो. कसं असतं की एखाद्या कथेचा जो नायक असतो, त्या नायकाचा अनेक पात्राशी, अनेक घटकांशी संबंध येतो आणि त्या घटकांचा ह्या पात्रावर काय परिणाम होतो आणि ह्या पात्राचा त्यांच्यावर काय परिणाम होतो, ही साखळी जुळली पाहिजे आणि त्याचे परिणाम वाचकाला कळले पाहिजे. एक संगपणा कळून येतो. ही एक सरळ एक कथा आहे. ही एक खरोखर एक जिवंत आहे उदाहरण, असंही वाटलं पाहिजे. कुठेही त्यात कृत्रिमता नको असंही दिसलं पाहिजे असं मला वाटतं. म्हणून तसा लिहिण्याचा मी प्रयत्न केला आहे. जास्तीत जास्त कृत्रिमता वाटू नये, सत्य वाटावं आणि मनाचा वेध घेतला जावं, तरच त्याला जिवंतपणा येऊ शकतो. तसं जर झालं नाही तर मग ते कृत्रिम वाटतं, जिवंतपणा येत नाही आणि मग कोणाला रटाळपणा वाटतो वाचताना आणि सोडून द्यावं वाटतं मध्येच वाचताना, असं मला वाटलं. म्हणून मी तसं जीव ओतून लिहिण्याचा प्रयत्न केला. अरे तुम्ही मनोरंजनसुद्धा एक निश्चित वेळानंतर, एक 5 मिनिटानंतर, 7 मिनिटानंतर ते गावरानी भाषेतले जे काही जोक्स आहेत, ते त्या कथेमध्ये आलेले आहेत. हे कसं काय सुचलं? हे लिहित असताना आहे ना, आता मला आपण ज्या भागात राहतो त्या ठिकाणचे लोक ही भाषा वापरतात. अतिशय मला खेड्यापाड्यात, वाड्या वस्त्यावर जाऊन काम करण्याचा मला अनुभव आला. तिथेही शब्द वापरतात आणि हे वापरले गेलेले शब्द माझ्या मनात कुठेतरी रुतून बसले, थांबले आणि त्याचा आपोआप ओघवत्या त्या प्रसंगाला अनुसरून ते शब्द मला सुचले. तसं तिथं ते वापरले. असं मी कृत्रिमपणा काहीच नाही. हे सर्व अगदी माझ्या प्रत्यक्षात घडलेले शब्द, कथानं कुठे ना कुठेतरी त्याला फक्त एवढंच केलं मी, की ह्या कथाला एक झालर माझ्या थोडीशी कल्पनेची जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. वास्तविक ह्या कथा कुठे ना कुठेतरी सत्यतेला धरू नये, हे शब्द सत्यतेला धरू नये. आजही ग्रामीण भागामध्ये आम्ही गेलो किंवा मी काम करताना मला त्याचा अनुभव आला, ते शब्द ऐकायला मिळाले, ते मी यात मांडण्याचा प्रयत्न केला. कथा जरी काल्पनिक असल्या, तर त्यातला संदर्भ मात्र सत्य आणि जिवंत आहे, तो वस्तुनिष्ठ आहे. या कथाबरोबरच म्हणजे ग्रामीण साहित्याबरोबरच तुम्ही दलित साहित्यावर आधी कधी प्रयत्न केले आहेत का? किंवा आता करणार आहात का? मी प्रयत्न केला होता एकदा दोनदा, पण मला प्रतिसाद मिळाला नाही. आणि नंतर आता प्रत्येकाला वाटतं की कुठेतरी रस्ता शोधावा
आणि रस्ता शोधल्यानंतर आपल्याला एक चांगली वाट मिळावी असं वाटतं. मला या वाटेनं थोडेसे चांगले मार्गदर्शक मिळाले, थोडा रस्ता दाखवला. पुढचं काय होईल मला माहीत नाही, पण ह्या रस्त्याने मी आलो. त्या रस्त्याने मी जाण्याचा प्रयत्न केला, परंतु मला त्या रस्त्याचे पुढचे जे काही रस्त्यातील म्हणजे घटक आहेत, ते काही मला म्हणजे पुढे सरकू द्यायला मला मदत झाली नाही आणि म्हणून मला तिकडे जाऊन परत फिरावं लागलं. म्हणून मी असा हा प्रयत्न केलेला आहे. हा कितपत योग्य आहे, कितपत चालतो हे काही मला माहीत नाही. सध्या तरी मी प्रयत्न करू लागलो. भविष्यात मी प्रयत्न करणार आहे. अजूनही मी ते खुंटलेली वाट सोडणार नाही. माझं ते एक असं वाटतं मला, की एखादा रस्ता का बंद झाला, मी त्याचं वाट शोधत असतो आणि जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत दुसऱ्या रस्ता जितका चांगला आहे तिथपर्यंत चालत असतो आणि मग जिथं कुठे मला थांबायला मिळेल तिथून मग थांबलेला रस्ता शोधायचा प्रयत्न करतो. तर मी निश्चितच ते प्रयत्न करणार आहे, आज नाही तर उद्या. पण जोपर्यंत मला हा रस्ता मिळालेला आहे तोपर्यंत मी हा पूर्ण करतो. नंतर त्याच्याकडे मी वळण्याचा प्रयत्न निश्चित करणार आहे. सध्याचा जो काळ आहे तर विज्ञान आणि माहिती तंत्रज्ञानाचा काळ आहे. या काळामध्ये लोक व्हॉट्सअप, फेसबुक आणि इतर जी काही नवीन तंत्रज्ञानाची साधनं आहेत त्याच्यात ती मग्न आहेत. आणि या परिस्थितीमध्ये आपण असं पाहतो की लोक हे अधिक चंगळवाद आणि अभ्यासापेक्षा, वाचून संस्कृतीपेक्षा त्यांना मनोरंजनामध्ये जास्त भर आहे. तर अशा परिस्थितीमध्ये मराठी जर टिकायची असेल किंवा मराठी साहित्य जर जिवंत राहायचं असेल, ग्रामीण भाषा जिवंत राहायचं असेल, तर आपण हे जे लिखाण करतात, हे लिखाण मराठी भाषेला समृद्ध करण्यासाठी पुढे उपयोगी होईल, यासाठी तुम्ही काय सांगाल, की नवीन पोरांनी काय केलं पाहिजे? किंवा जे आता अभ्यासाच्या प्रक्रियेमध्ये आहेत, ग्रॅज्युएशन झालेलं आहे किंवा काही जाणकार मंडळी आहे, जे वाचनामध्ये असतात, तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल? तर मला असं वाटतं, की वाचन केल्याने माणूस एखादं गंजलेलं लोखंडाला कानसून काढल्यानंतर त्याला सतेज तेज येते. मग तुम्ही वाचन जर केलं, कुठल्याही प्रकारचं तुम्ही म्हणजे सतत वाचन राहा, त्यातून आपलं मनाची एक जडणघडण होत असते. मग त्यात चांगलं वाईट नंतर आपल्याला त्याचं वर्गीकरण करण्याची क्षमता आपल्यात आपोआप येते. आपण चांगलं वाचले की वाईट वाचलं हेही आपल्याला कळून येतं आणि आपोआपच आपलं मन समृद्ध झालं की आपण चांगल्या गोष्टी आपोआप बाजूला ठेवून घेतो, वाईट गोष्टी विस्मृतीत येतात, असा माझा अनुभव आहे. मग बाकीच्यांनी सुद्धा हे वाचावं, वाचण्यात कमतरता ठेवू नये आणि त्यांनी असं ठरवावं की हे पुस्तक ग्रामीणचं आहे, हे शहरी भागातलं आहे, शहरी संस्कृतीचं आहे. असं न करता जे मिळेल त्यांनी ते वाचत असावं, अनुभव घेत राहावे. नंतर त्या अनुभवाने मन समृद्ध होतं आणि आपोआपच आपल्याला पाहिजे तो रस्ता सापडतो, तो आपल्याला निवडता येतो, तशी मनाची क्षमता निर्माण होते, असं माझं तरी मत आहे. आणि प्रत्येकाने वाचन करावं आणि ग्रामीण संस्कृती आजकाल कोणी वाचत नाही हे पुस्तकं. बरोबर. या ग्रामीण संस्कृतीकडे लोकांनी पाठ फिरवलेली सर. म्हणजे गावंढळ म्हणतात. हां, गावंढळ. मला अनुभव आलेला आहे. मी बऱ्याच प्रकाशकांकडे गेलेलो. अगदी औरंगाबादचा एकही प्रकाशक सोडलेला नाही मी. तर मला असा अनुभव आलेला आहे. पण ज्या म्हणून मी म्हणतो, की प्रत्येकाने वाचन करावं. ग्रामीण संस्कृतीही वाचावी, शहरी संस्कृती वाचावी. शहरी संस्कृतीमध्ये सर आता 2 प्रकार पडलेले मला दिसून आले. एक मुंबईची शहरी संस्कृती वेगळी आहे आणि पुण्याची संस्कृती फार वेगळी आहे. या दोन्हीमध्ये फाट पडलेला आहे. औरंगाबादसारख्या शहराला एक ग्रामीण संस्कृती समजू लागलेली आहे. औरंगाबादला शहरी संस्कृतीत येऊच देत नाही ते. त्यांनी किती प्रयत्न केला. औरंगाबादचे बरेचसे लेखक आहे, ते शहरी संस्कृतीसारखं लिहायचा प्रयत्न करतात, पण औरंगाबाद ग्रामीण संस्कृतीच म्हणतात, ग्रामीण साहित्यच म्हणतात त्यांचं ते. हे मला वाईट वाटतं याचं. पुण्यावाले लोक औरंगाबादला येऊ देत नाही जवळ आणि पुण्यावाल्या लोकांना मुंबईचे लोक जवळ येऊ देत नाही. अशा प्रकारचा फाटाफुटीचा जो प्रयत्न आहे ही वाईट गोष्ट आहे. बघा ना मग आता या ठिकाणी साहित्य म्हणल्यानंतर यांनी असं नाही करायला पाहिजे. शहरी संस्कृती म्हणल्यानंतर सगळे शहरच धरले पाहिजे आणि ग्रामीण संस्कृती म्हणल्यानंतर ग्रामीण संस्कृतीचं सगळं धरलं पाहिजे. यांनी अशा प्रकारचं आता हा एक सुप्त अशा प्रकारचा वैचारिक वाद या असं व्हायला नाही पाहिजे, असं माझं मत आहे. आता सध्या आपण जर पाहिलं तर आपल्या घरामध्ये की लहान मुलं आईला मम आणि वडिलांना डॅड म्हणतात.
परंतु जो गोडवा मराठी भाषेमध्ये म्हणजे ग्रामीण भाषेमध्ये होता, आई आणि वडील म्हणायचा, तर हा सेन्स आताच्या या साहित्यात दिसत नाही. म्हणजे आपण मराठी भाषेबरोबरच आपली जी जिव्हाळा आहे कुटुंबाबद्दलचा, भावनिक जो नात्याचा गुंता आहे, तर तो आपण विसरत चाललो असं वाटतं का तुम्हाला? निश्चितच. मग याच्याच करता मी म्हणतो की त्यांनी ग्रामीण आणि शहरी सगळ्या प्रकारचं साहित्य वाचावं. मग ते एकत्र झाल्यानंतर आपोआप वर्गीकरण करता येतं. आणि आजकाल टीकाकार खूप कमी झाले सर. आहेत टीकाकार. हे टीकाकारांचं काम आहे. त्यांनी टीका करावी की ह्या पुस्तकामध्ये यांनी अशा प्रकारचं लिहिलेलं आहे, ते त्यांनी वेगळं काढायला पाहिजे. मग टीकाकारांनी म्हणजे समीक्षक ज्याला म्हणतात ते समीक्षक आजकाल गप्प बसलेले. ते ठराविकच पुस्तकं त्यांचे म्हणजे हे करतात. ते बाकीच्या पुस्तकांना हात लावित नाही. म्हणजे असे विशिष्ट प्रकारच्या. तर यांनी अगदी खालच्या स्तरातले नवीन येणारे पुस्तकं सुद्धा पाहावे, नवीन लोकांचं सुद्धा वाचन करावं. आणि त्यांना अशा प्रकारच्या टीका जर केल्या तर त्यांना सुद्धा गहू वेगळे, खडे वेगळे अशा प्रकारचं त्यांना सवय लागेल आणि त्यांना माहिती होईल. आणि निर्भेळ अशा प्रकारचं शुद्ध जसं पाहिजे तसं साहित्य लिहिलं जाईल. आणि याचा परिणाम भाषा संस्कृती जी शिकवायला पाहिजे, ती लहान मुलांकडून यायला पाहिजे, ती तिथं शिकवली गेली पाहिजे असाही आग्रह त्यांनी धरायला पाहिजे. हे पुण्याचं आजकाल आम्ही मराठीचं पुस्तक पाहतो, तर पुणेरी लेखकांचीच पुस्तकं जास्त करून. आता एवढ्या मागच्या वर्षापासून थोडासा बदल दिसून यायला लागलेला आहे, पण तो फारसा तेवढ्या प्रमाणात जाणवत नाही. आजकाल आम्ही जर म्हणलो मुंबईच्या मुलाला, बाबा दूध कुठून मिळतो, तो म्हणतो आमचा गवळी दूध आणून देतो सकाळी, किंवा दूध पिशवीवाला आणून देतो. म्हणजे गाय दूध देते हे त्याला शाळेत पाठ करायला लावावं लागतं. अशी संस्कृती निर्माण व्हायला नको. झाडाला कणीस येतं, कणसाची ज्वारी मिळते आणि ज्वारीची भाकरी खातो आपण, हे मुंबईतल्या मुलाला माहीत असायला पाहिजे. आणि ही आपली संस्कृती आहे. ती जर आम्ही तशीच जर ठेवली तर तो मुंबईपासून तुटून जाईल. भारतीय संस्कृतीपासून तो मुंबईचा मुलगा तुटून जाईल. हे संस्कार त्याच्यावर व्हायला नाही पाहिजे. म्हणून हे सुद्धा त्या मुलाच्या वाचनात यायला पाहिजे. त्याला तशी जाणीव करून द्यायला पाहिजे. त्यानं फक्त चित्रात पाहिलं की गाय दूध देते, त्याला किती सांगा हे गाय आहे, हे दूध देते, हे ज्वारीचं झाड आहे, याला असं कणीस येतं, तो पाठच करी. तर अशा प्रकारचं व्हायला नाही पाहिजे. म्हणून मी म्हणतो की सगळ्या प्रकारचं साहित्य वाचायचं, मनाची प्रगल्भता वाढवायची, मन सुपीक होतं आपोआप, आणि वर्गीकरण करण्याची क्षमता आपोआप निर्माण होईल, असं माझं तरी मत आहे, माझा अनुभव आहे. बाकीचं मला आपण जगाच्या जवळ जात आहोत आणि आपल्या खेड्यापाड्यांच्या आपल्या संस्कृतीपासून दूर जात आहोत. एकीकडे जवळ येत आहोत आणि एकीकडे दूर जात आहोत. जे आपला आत्मा आपल्या शरीरापासून आपण दूर करतो आहोत असं म्हणायला काही हरकत नाही. वैजापूर सारख्या एका शहरातली गोष्ट सांगतो मी. मुंबईहून बदली झालेली एक ऑफिसर होते. तर त्यांना आता नवीन मुलं शाळेत घातले. त्यांना अगदी आता वैजापूर म्हणजे खेडच आहे. औरंगाबादला खेडं म्हणतात, ग्रामीण तर वैजापूर काय आहे. तर त्या मुलांना खूप वेळ लागला. गाय दूध देते, धान्य ते रेशनच्या दुकानातून मिळतं म्हणायचे आम्हाला. मुलं आता शिकवत. तर माझ्याकडे प्रायमरीत काम केल्यामुळे लहान मुलं, तर धान्य कुठून मिळतं, रेशनच्या दुकानाहून. तर ही जी संस्काराची संस्कृती आहे, अशा प्रकारे ती बदलली जाईल आपोआप. मुलं पाठ करण्यापेक्षा अनुभवाने जे होतं ते अधिक प्रगल्भ असतं, असं माझं मत आहे. आणि असं व्हावं याच्याकरता हे पुस्तकं किंवा हे अशा प्रकारचं साहित्य मुलांच्या वाचनात यावं, कानावून जावं, असं मला म्हणायचं आहे. आता अलीकडे पुष्कळ झालेलं आहे, तुम्ही सांगितल्याप्रमाणे अत्याधुनिक अवकाशात मुलं चाललेली आहे. आमच्या गंगापूरचे पोरं, 8वीची मुलगी, तिनं ते याची प्रतिकृती तयार केली अवकाशात जायची. आणि तिला आता काल परवा प्रदर्शन भरलं बंगलोरला. त्याच्यामध्ये तिच्या प्रदर्शनामध्ये तिला म्हणजे अशा प्रकारे ती जाऊ शकते. केव्हा जाऊ शकते की त्या रस्त्याने त्यांना जाण्याचा रस्ता करून दिला जाऊ शकतो. तुम्ही रस्ते तयार करून देतच नाही तर ते कसे जातील. त्यांना माहिती करून द्यायला पाहिजे, ते व्हायला पाहिजे तसं. आणि एकाच दृष्टीचं एकच साहित्य नका देऊ वाचणं. मुलांना नका देऊन तुम्ही वाचू नका, किंवा समाजामध्ये हे सगळं जाऊ द्या.
बरोबर. असं माझं मत आहे. आता बघा की पूर्ण महाराष्ट्राचा विचार करता की मराठवाडा आहे, विदर्भ आहे, पश्चिम महाराष्ट्र आहे, खानदेश आहे, कोकण आहे. या प्रत्येक ठिकाणची ग्रामीण भाषा ही वेगवेगळी आहे. त्या ग्रामीण भाषेमधले जे काही स्थानिक शब्द आहेत ते वेगवेगळे आहेत. जर या साहित्याच्या माध्यमातून ते पुढे येत असतील तर पूर्ण महाराष्ट्रातली संस्कृती आपल्याला या पुस्तकातून दिसेल. बोला एकच बोलायचं होतं की APJ अब्दुल कलाम हे ज्यावेळेला प्लेनचं शिक्षण घेत होते, एरोप्लेनचं शिक्षण घेत होते, तर त्यावेळेस त्यांना काही फॉर्म्युलेज माहिती झाले आणि ते फॉर्म्युले माहीत झाल्यानंतर त्यांना एक गोष्ट खटकली सायन्समधली, की सायन्स शिकल्यानंतर हे कळालं की जगामध्ये ईश्वर कुठेच नाही आहे. आणि जर जगामध्ये ईश्वर कुठेच नाही तर आपली संस्कृती पूर्णपणे चुकीचं सांगते आहे. पण जर आतापर्यंत मी जी संस्कृती माझ्या मनामध्ये रुजवलेली आहे ती जर खोटी जर मी म्हणालो आणि जर सायन्ससोबतच गेलो तर मी माझा आत्मा हरवून बसेल. त्यावेळेस त्यांच्या ते लक्षात आलं आणि त्यांनी एक युक्ती लढवली की जर मी सायन्सला वेगळं ठेवलं आणि माझ्या संस्कृतीला वेगळं ठेवलं, जी संस्कृती मला शिकवते की मी ईश्वरावरती विश्वास ठेवला पाहिजे, अल्लावर विश्वास ठेवला पाहिजे, आणि त्या गोष्टी जर मी माझ्या मनामध्ये जतन करून ठेवल्या आणि ती संस्कृती माझ्या मनामध्ये जर राहिली तर माझा आत्मा हा नेहमी निरोगी राहील आणि मानसिकरित्या मी नेहमी स्ट्रॉंग असेल. आणि हे ठरवून त्यांनी आपल्या संस्कृतीशी जोडलेली जी नाळ आहे ती शेवटपर्यंत जोडलेलीच ठेवली आणि ते जोडलेली असतानासुद्धा त्यांनी सायन्समध्ये पूर्ण विश्वामध्ये नाव कमवलं. जर हेच आपल्या मुलांना आपण जर सांगितलं, त्यांच्या मनावरती जर हेच बिंबवलं तर नक्कीच फायदा होईल आणि त्यासाठी आपल्याला अशा साहित्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे असं मला वाटतंय. माझा एक शेवटचा प्रश्न आहे आता की रिटायरमेंट नंतर लोक आता म्हणतात की नाही आता सगळं आपल्याला थांबवायचं, तर तुम्हाला असं का वाटलं की आपण लिखाणामध्ये आणखी थोडंसं चांगलं केलं पाहिजे? असे सर, आता रिटायरमेंट झाल्यानंतर कामाची जी सवय असते, म्हणजे माणूस कामात एंगेज असतं ड्युटीच्या वेळी. मग आता रिटायरमेंट झाल्यानंतर काय करावं, आणि तेव्हा जे करता येत नव्हतं, लिहिता येत नव्हतं कामाच्या व्यापामुळे, ते आता लिहायला आपल्याला वेळ मिळाला तेव्हा आपण चांगलं लिहू शकू, आपण एकाग्र होऊ आणि प्रयत्न तर करून पाहू. या पद्धतीने मला असं वाटलं की आता आपल्याला वेळ आहे, आपलं तेव्हाचं राहिलेलं काम आता आपण करू आणि जास्त जोमाने करू. आपल्याला यश मिळो की नाही मिळो, परंतु आपल्या मनाचं समाधान तरी नक्की होईल. आपण असं करूया, वेळ भरपूर आहे तो निदान इकडं तरी लावता येईल असं मला वाटलं. आणि सरांच्या म्हणण्याप्रमाणे मला असं म्हणायचं की ईश्वर आहे की नाही, दैवी शक्ती आहे की नाही, हे कोणालाही माहीत नाही. शास्त्रज्ञ असला तरी तोही निश्चित सांगू शकत नाही. आणि त्याला पुष्कळ अगदी म्हणजे ते सांगू शकतात की हे नाही आहे वगैरे, विज्ञान सांगतं त्यांना, परंतु शेवटी शास्त्रज्ञसुद्धा शेवटी शरण जातात या दैवी शक्तीला. आता ते खोटं असो की खरं असो, पण एक गोष्ट मात्र नक्की मला वाटते की दैवी शक्ती तुम्ही नाही म्हणा की हो म्हणा, परंतु आमच्या संस्कृतीनं आम्हाला असं सांगितलेलं आहे, एका विशिष्ट शक्तीला शरण जा. मग तिला काही नाव असो, निसर्ग असेल, हा काही नाव घ्या, पण ते एक निष्ठेनं श्रद्धेनं शरण जा. तुमच्या मनाची परिपक्वता होते, मन एकाग्र होते, तुम्हाला भरपूर शक्ती मिळते ते करण्याची. तुमचंच मन तुम्ही जागृत करता आहात असं का म्हणत नाही, पण मग तुम्हाला शक्ती मिळते आणि काम करण्यासाठी हुरूप येतो, ऊर्जा मिळते, ते काम यशस्वी व्हायला मदत होते. मग भले तुम्ही ईश्वरानं केलं आहे, ईश्वराच्या शक्तीने केलं, मला त्यांनी शक्ती दिली असं जरी म्हटले तरी चालेल, परंतु त्या शक्तीच्या नावाने तुमच्या मनाला शक्ती मिळते. आपण आपलं मन जागृत करतो आणि काम करण्याची ऊर्जा आतून आपल्याला मिळते आणि ते काम करण्यासाठी आपणच प्रयत्न करतो. मग आपण भले त्याला नाव एखाद्या ईश्वराचं नाव देतो. म्हणून ईश्वर शक्ती आहे की नाही या वादात न पडता आपण आपलं मन जागृत करण्याकरिता का होत नाही, एखाद्या ईश्वरी शक्तीचं नाव घेऊन त्याच्या नावाने आपलं मन जागृत करून एकाग्र करून काम करा. त्याला निश्चित आपल्याला यश येतं आणि प्रयत्न त्याच्या मागे लागलेले असतात, ते प्रयत्न महत्त्वाचे असतात असं माझं मत आहे.
धन्यवाद सर. खूप चांगली मुलाखत झाली. अशा रीत्या आपण मातीतील माणसं या पुस्तकाचे लेखक तात्याराव पवार यांच्याशी एक थोडीशी मुलाखत घेतली. मुलाखत करता डॉक्टर सत्यपाल कांबळे, राज्यशास्त्र विभाग, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी. तर अशा रीत्या आपण इथे थांबूयात.